जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही संभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही संभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करून शके बोल तुम्ही संभाळिले संती भय निरसली खंती समचरण सरोजम सारणीलांबुदावम जगननीत पाणी मण्णनं मण्णनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंदनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथमनमन पांडुरंग करू प्रथमनमन पांडुरंग करू प्रथमनमन दुसऱ्या चरण संतातिया दुसऱ्या चरण संतातिया त्यांच्या कुंपणाने कथेचा विचारू त्यांच्या कुंपणाने कथेचा विचारू त्यांच्या कुंपणाने कथेचा विचारू दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेज सुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अकुल गावीचा कोरडा आड जया कृपे भरून आ
तळीकराचा वंशदया आशीर्वादी विस्तारिला माझा नमस्कार तया रघुराजाला काय भावे उतराई त्यांचे पायी माझे डोई नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरण शरण नंदीश्वरा शरण शरण नंदीश्वरा शरण शरण नंदीश्वरा शरण शरण नंदीश्वरा तुझवरी रूढ प्राणेश्वर तुझवरी रूढ प्राणेश्वर जवरी गुण प्राणेश्वर जवरी गुण प्राणेश्वर जवरी गुण प्राणेश्वर शरण शरण नंदीश्वरा तुझवरी रूढ प्राणेश्वर तुझवरी रूढ प्राणेश्वर तुझवरी रूढ शरण शरण नंदीश्वरा तुझवरी रूढ प्राणेश्वरा तुझवरी रूढ प्राणेश्वरा तुझवरी रूढ प्राणेश्वरा प्राणेश्वरा शरण शरण नंदीश्वरा तुझवरी रूढ प्राणेश्वर उमापतीचा गोवर जयाचा निवास कैलासावर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी आणि प्राप्त स्थळी हरी कीर्तनाचा निरूपण करण्याकरिता संत हृदय सम्राट
वैराग्याचे मुकुटमणी भक्ती संप्रदायाचे कळस देव मान्य असा जन्मसाधिकार असणारी देहूची सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांचा वचन अर्थात अभंग निवडलेला आहे आणि आपल्या या अभंगाच्या द्वारे आज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्या संतांची कृतज्ञता या अभंगाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करत आहे. का संतांची कृतज्ञता व्यक्त करत आहे, कशामुळे करत आहे याचं संपूर्ण वर्णन तुकोबरेने या अभंगामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. अभंगावरती निरूपण करण्यापूर्वी अल्पसा परिहार असा की भगवान उत्तरेश्वर महाराजांच्या पदस्पर्शानं वास्तव्यानं पावन पुनीत झालेली क्षेमराजानं बसवलेली ही केमनगरी आणि या केमनगरीमध्ये भगवान उत्तरेश्वर महाराजांच्या पालखीचा मान ज्या नंदी महाराजांना मिळाला, ज्यांना सोन्या नावाने या ठिकाणी ओळखलं जात होतं, अशा भगवान नंदीश्वराचा आज काय आहे तर प्रथम पुण्य स्मरण सोहळा, कृतज्ञता सोहळा नव्हे. आज त्यांचं काय आहे, शिव ऐक्य दिन आहे आणि या निमित्तानं या ठिकाणी या नंदी भगवंताचा संभाळ करण्याचं भाग्य ज्या परिवाराला लाभलं ते कैलासवासी मारुतीराव विठोबा कोरे, ज्यांना भगवान उत्तरेश्वर महाराजांच्या मंदिराची त्या ठिकाणी सेवा करायला मिळाली, त्यांचे असणारे सुपुत्र श्री प्रकाश मारुती कोरे सर, त्यांच्या असणाऱ्या पत्नी सुषमा मॅडम, या ठिकाणी प्रकाश कोरे असणारे त्यांचे बंधू प्रवीण मारुती कोरे उर्फ राहुलाबा कोरे, त्यांच्या असणाऱ्या पत्नी केमनगरीच्या सुविद्य सरपंच सारिकाताई प्रवीणाबा कोरे, असणारे त्यांचे सुपुत्र शिवरत्न कोरे, समर्थ कोरे, अभिषेक कोरे आणि समस्त कोरे परिवार, त्यांचे सर्व आप्त इष्ट गणगोत्र मित्र आणि ग्रामस्थ, या सर्वांनी मिळून भगवान उत्तरेश्वर भगवंताच्या आणि नंदी महाराजांच्या सर्व भक्त परिवाराने मिळून या ठिकाणी या भगवान नंदी महाराजांचा हा कृतज्ञता सोहळा चालवलेला आहे. आपल्या सर्वांचं भाग्य आहे, आपल्या सर्वांचं भाग्य आहे. काय भाग्य आहे की आपल्याला त्यांची कृतज्ञता करायला मिळते ज्यांना संतांचा संग प्राप्त झाला आणि ज्यांना देवाचा संग प्राप्त झाला. म्हणून तुकोबऱ्याच्या भाषेमध्ये तुकोबरेने इच्छा व्यक्त करत असताना हीच इच्छा व्यक्त केली आहे, देवा मला त्यांचीच सेवा करावी, त्यांची सेवा करावी, आणि जर त्यांची सेवा मला घडली तर माझ्या जीवनामध्ये काय भाग्य आहे. परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही.
त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. फावी शब्द वापरला नाही तुकोबारांनी. तुका म्हणे मग फावी त्यांची सेवा, कारण सेवा होत नसते, सेवा घडत असते. काय असते? सेवा घडत असते. म्हणून तुकोबारे म्हणतात मला घडू द्या देवा त्यांची सेवा. परी माझ्या दैवा पार नाही, माझ्या दैवाला ते पार नाही. पण कोणाची सेवा? मग त्याचं उत्तर पाठीमागे दिलं. आपुलिया हिता जो असे जागा धन्य माता पिता तयाची. इथं माणसाचं वर्णन नाही. या अभंगात कुठं लिहिलंय की माणसाची सेवा घडावी किंवा आपल्या हिताला जो माणूस जागा आहे, माणसाचं वर्णन आहे का? फक्त शब्द काय? जो आपल्या हिताकरता जागा त्याची माता पिता धन्य आहे. आणि मग सांगतात त्याच्या घरात जन्माला येणारे कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयांचा हरी वाटे. त्यांचं कौतुक देवाला वाटतं. पुढे सांगतात की जे गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून जो कोणी तो मनुष्य प्राणीच असावा असं नाही. म्हणून लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला आम्ही संत वाङ्मयाचं चिंतन करतो त्या त्या वेळेला काही गोष्टी ह्या अद्वितीय किंवा काही गोष्टी आपण ज्याला सामान्य भाषेमध्ये म्हणतो की काळ्या दगडावरची. संतांची वाक्य या जगात कधीच खोटी झाली नाही. संतांची वाक्य या जगात कधीच खोटी झाली नाही. पण कधी कधी प्रश्न पडतो की संतांचीच वाक्य आहे पण ती कधी कधी खोटी होताना पाहिला. सगळ्यात महत्त्वाचं, संतांची वाक्य या जगात कधी खोटी होत नाही. पण कधी कधी प्रश्न पडतो की संतांचीच वाक्य या जगात खोटी होताना दिसतात, खोटी होताना दिसतात. तुम्ही म्हणाल हे कसं काय? त्याचं कारण आहे साधू संतांनी काही वर्णन करत असताना एक वर्णन केलं संतांनी की बाबांनो, या जगतामध्ये काही गोष्टी फक्त मनुष्य देहाने साध्य करता येतात. हे वर्णन कोणी केलं? संतांनी केलं. काय वर्णन केलं? आयुष्याच्या सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद पदवी आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हेच ओवीमध्ये वर्णन करत असताना संतांनी दुसरीकडे वर्णन केलं. मनुष्य देहाचे ज्ञान सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिला. लक्षात ठेवा, फक्त कोणाला दिला होता अधिकार? मनुष्य देहाला दिलेला होता. संतांचा आणखीन एक प्रमाण होता, आम्ही कीर्तनामध्ये देतो. काय देतो प्रमाण? अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन.
आणि कहे ध्यान नाही कोठे आणि कहे ध्यान नाही कोठे आणि कहे ध्यान नाही कोण आणि कहे ध्यान नाही कोण याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. मी जी प्रमाण आपल्या पुढे मांडतोय मी सगळी खोटी करून दाखवणार. काय करणार? सगळी खोटी ठरवायची आपल्याला. तेही प्रमाण कोणाचे? संतांचे. पहा, मगाची 2 प्रमाण झालं, हे आता 3रं प्रमाण झालं. आणि फार आणि सगळे कीर्तनकार आणखीन एक प्रमाण लोकांना देत असतो. काय प्रमाण देत असतो? अरे बाबानो, भजन करा, कीर्तन करा, भक्ती करा, आणि मग हे जर आपण करत नसलो तर मग आम्ही प्रमाण देतो बाबा. नाही तरी काय थोडी श्वान शुक्रे बापुरी. मग श्वान शुक्र या जगात कमी आहेत का? प्राणी का कमी आहेत का? म्हणून थोडासा विचार करण्यासारख्या काही गोष्टी आहेत की ज्या सीमा मनुष्याला मनुष्य देहानं ओलांडता येत होत्या, मनुष्य देहानं त्या सीमा ओलांडल्या नाही. पण ज्या सीमा पशु पक्षाच्या योनीला जन्माला येऊन त्यांना ओलांडता येत नव्हत्या, म्हणून पुन्हा येत नव्हत्या तरी सुद्धा त्यांनी ओलांडल्या. त्यांनी आपल्या पुढे गेले, आपल्या पुढे गेले. ते आपलं जीवन किती शिव ऐक्य होईल माहिती नाही. किती लोकांच्या इथं बसलेल्या तुमच्या माझ्यासह तुमच्या माझ्या सर्वांच्या कोणाच्या समाध्या होतील का माहिती नाही. तुमच्या माझ्या मूर्ती बसवल्या जातील की अजिबात माहिती नाही. का? आपल्याला काहो गॅरंटी नाही. पण एका नंदीनं ती सीमा ओलांडली. म्हणून जाता जाता आपल्याला माहिती असावं, या जगतामध्ये आपण ज्या आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये जन्माला आलो, या धर्मामध्ये कृतज्ञता नावाचा शब्द फार महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला आबांनी ही पत्रिका या ठिकाणी निर्माण केली त्यावेळेला त्यांनी दोन्ही शब्द त्याच्यामध्ये ऍड केले. पुण्यस्मरण तर आहेच आहे, पण हा कृतज्ञता सोहळा आहे. आणि खरोखर या जगतामध्ये जीवानं पुन्हा कोणाची कृतज्ञता बाळगावी याचं वर्णन रामायणामध्ये आहे. रामायणामध्ये ज्याचा ज्याचा आपल्याशी संबंध आलेला आहे, कोणत्याही निमित्ताने येऊ द्या आणि कोणत्याही प्राण्याचा पशु पक्षाचा आणि जीवाचा येऊ द्या, आपण त्याच्याविषयी काय बाळगली पाहिजे? कृतज्ञता बाळगली पाहिजे. म्हणून कृतज्ञता अगोदर कळाली पाहिजे. या जगतामध्ये 2 प्रकारचे जीव आहेत, 2 प्रकारची लोक आहेत. पहिला वर्ग त्याला कृतज्ञ म्हटलेला आहे. कोणाला म्हणायचं कृतज्ञ? ज्याला आपल्यावरती कोणीतरी केलेल्या उपकाराची जाणीव नाही त्याला कृतज्ञ म्हणायचं. आणि दुसरा वर्ग त्याला कृतज्ञ म्हटलेला आहे ज्याला आपल्यावरती कोणीही केलेल्या उपकाराची जाणीव असून त्यातून उत्तराई होण्याची भावना वृत्ती ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला कृतज्ञ म्हणतात. म्हणून माणसानं ठरवायचं की आपण कृतज्ञ व्हायचं का कृतज्ञ व्हायचं. बरीच लोक सध्याच्या काळामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये कृतज्ञ होताना पाहायला मिळतात. माणसाला आपल्यावरती कोणी केलेल्या उपकाराची जाणीव शिल्लक राही नाही. आई वडिलांविषयी कृतज्ञ होणारी मुलं पाहिले,
भावाविषयी कृतज्ञ होणारा भाऊ पाहिला, भावाविषयी कृतज्ञ होणारी बहीण पाहिली, पत्नीविषयी कृतज्ञ होणारे पती पाहिले आणि पतीविषयी कृतज्ञ होणारी पत्नीही पाहिली आहे. मित्राविषयी कृतज्ञ होणारे मित्रही पाहिले. दुर्दैव या डोळ्यानं या जगतात. अरे या भारत देशाचा इतिहास सांगत असताना कृतज्ञतेचा इतिहास सांगितला जातो. या देशामध्ये जिथं निष्ठेचा आणि पातिव्रत्याचा या ठिकाणी काय केला जातो, गौरव केला जातो, तिथं या तीन गोष्टी आपल्या डोळ्यात एकच नाश पावताना पाहायला मिळतात. हे काय आहे? दुर्दैव आहे. दुर्दैव. आज कोणत्याही क्षेत्रात कृतज्ञताच राहिली नाही. धार्मिक क्षेत्रामध्ये जा, सामाजिक क्षेत्रामध्ये जा, नाही तर राजकीय क्षेत्रामध्ये जा. माणूस कसा विचार करायला लागलाय? फक्त पाया आजचा आपलं बघताय. आज निधी मिळतोय, उद्या मिळू नाही तर नाही मिळू. कशा करता विचार चाललाय? पण लक्षात ठेवा, या भारत देशाचा इतिहास आहे. या भारत देशाचा तुकोबरायाने निष्ठावंत भावभक्तांचा स्वधर्म अभंग लिहित असताना त्याचं शेवटचं चरण जे लिहिलंय ना, ते कधी खोटं होणार नाही, कधीही खोटं होणार नाही. का? तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोण. या जगतामध्ये ज्यानं जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये निष्ठा बाळगली त्याची कधी उपेक्षा होताना पाहिलं नाही. तुम्हाला माहिती नसेल, पहा, रावणाचे दोन भाऊ, एक कुंभकर्ण नावाचा भाऊ आहे आणि विभीषण नावाचा भाऊ आहे. कुंभकर्ण नावाचा भाऊ आपल्या भावाजवळ निष्ठेनं राहिला. शब्द ऐका, कुंभकर्ण नावाचा भाऊ आपल्या भावाजवळ निष्ठेनं राहिला आणि विभीषण नावाचा भाऊ फुटला आणि रामाकडे गेला. त्यानं पक्ष बरोबर. आता रावणाकडे निधी मिळत म्हणून पक्ष बदलला. पण तुम्हाला वाटतं का विभीषणाला कोण चांगलं म्हणतंय? तुम्हाला वाटतं? मी माझं सांगणारच नाही, नामदेवरायाला विचारायचं. नामदेवराय, विभीषण फुटून रामाकडे गेलाय, सांगा विभीषणाबद्दल तुमचं मत काय आहे? मग नामदेवराय म्हणतात, काय म्हणतात? मनसी विभीषण शहाना, मनसी विभीषण शहाना, मनसी विभीषण शहाना, मनसी विभीषण शहाना, परी तो मूर्ख गाना, परी तो मूर्ख गाना, परी हा मूर्ख गाना, परी हा मूर्ख गाना. मनसी विभीषण शहाना, परी तो महामूर्ख गाना, परी तो महामूर्ख गाना, परी तो महामूर्ख गाना. मनसी विभीषण शहाना, परी तो महामूर्ख गाना, परी तो महामूर्ख गाना, परी तो महामूर्ख गाना, गाना गाना. मनसी विभीषण शहाना, परी तो महामूर्ख गाना. काओ नामदेवराय? रामापाशी गेला, परी रामरूप नाही झाला. म्हणून तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोण.
हे वाक्य खोटं होत नाही. म्हणून माणसानं शेवटच्या क्षणापर्यंत कृतज्ञ राहिलं पाहिजे. कृतज्ञ होण्याचे काय फल आहे तुम्ही आजचे परिणाम शोधताय, पण पुढचेही परिणाम तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. पुढचेही परिणाम लक्षात घ्या. आज हजारो वर्ष झाली, लाखो वर्ष झाली इतिहासाला, पण इतिहासातले काही शब्द आहेत कृतज्ञ माणसाविषयी ते बदलले का? आज काही घराने छावा नावाचा चित्रपट ज्या वेळेला संभाजी राजांचा आला त्यावेळेला शिर्के घराण्यातल्या लोकांना तोंड लपवावं लागलं. ती लोक ओरडत होती, पण इतिहास बदलता येत नाही. लक्षात ठेवा, शब्द कशा करता चालले कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतज्ञतेचा इतिहास आणि कृतज्ञतेचा इतिहास, म्हणून कृतज्ञ असावं, कृतज्ञ नाही. लक्षात ठेवा. मग कोणाविषयी असावं? ज्याच्याशी संबंध आला त्याच्याशी. मग तो मनुष्य प्राणी असो अथवा पशु पक्षी असो. रामायणातलं जिवंत उदाहरण आहे. ज्या वेळेला सीता मातेचं अपहरण करून रावण घेऊन निघालेला होता त्यावेळेला सीता मातेची आर्त हाक ऐकली. कोणी ऐकली? गिद्ध जातीमधला एका. तेही जात कोणती आहे पक्षाची हे लक्षात ठेवा. गिधड जातीमधला पक्षी आहे आणि त्या पक्षाचं नाव आहे जटायू. त्या जटायू नावाच्या पक्षानं ती हाक ऐकली आणि जटायू सीता मातेला सोडवण्याकरता वाचवण्याकरता गेला. रावणाचं आणि जटायूचं घनघोर युद्ध चालू झालं. जटायू रावणाला काही ऐकेना गेला हे दिसल्याबरोबर प्रकार काय घडला तर रावणानं अंतिम युद्ध करायचं ठरवलं आणि अंतिम युद्धामध्ये कपटेन शत्रू, कपटानं शत्रू कसा जिंकायचा हे रावणाला माहिती होतं. रावणाने विचारलं जटायू शेवटचं युद्ध खेळू आपण, सांग तुझं मरण कशात आहे? म्हटले अगोदर तुम्ही सांगा. रावण कपटी होता. रावणानं सांगितलं माझं मरण डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये. त्याचं बिंबित असताना सुद्धा त्यानं काय सांगितलं? डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये. पण जटायू गिधड जातीत जन्माला येऊन सुद्धा खरं बोलणारा होता. रावण ब्राह्मणाच्या पोटी जन्माला येऊन खोटं बोलणारा होता. लक्षात ठेवा. म्हणून कोण कुठं जन्माला येतो याला अजिबात किंमत नाही. कोण या जगतामध्ये कुठंही जन्माला येऊन कसं जीवन जगतो आणि कसं मरतो याला किंमत आहे. याला जटायूने सांगितलं माझं मरण पंखात आहे. खरं बोलला. अंगठ्यावरती चोच मारण्याकरता आल्याबरोबर दोन्ही हातात तलवारी घेतल्या, दोन्ही पंख छाटले आणि जटायू धरणीवरती कोसळलेले आहे. आणि मग आपला प्राण कंठामध्ये आणून रामचंद्र प्रभू येईपर्यंत वाट पाहिली. येईपर्यंत आल्याबरोबर प्रभूंना सांगितलं, प्रभू दक्षिण देशाच्या ठिकाणी रावण लंकेमध्ये सीता मातेला घेऊन गेलेले आहे. मी वाचवण्याचा फार प्रयत्न केला, परंतु कपटी रावणानं घाला घातला आणि शेवटी मला मरणासन्न अवस्थेमध्ये पडायला लागलं. कंठामध्ये माझा प्राण आला. आता मला प्राण असू द्या. रामचंद्र प्रभू जटायूला म्हणतात, जटायू मी तुला जिवंत करू का रे? जटायू म्हणतो, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, बनसी का बट होगा यमुना जी का तट होगा, मेरा सावरा मेरे निकट होगा, मेरा सावरा मेरे निकट होगा, देहांत काले तुम सामने हो, बंसी बजा के मन को लुभाते, एक गीत गाते मैं तन नाथ त्यागूं, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. देवा जीवनामध्ये असा क्षण पुन्हा येणार नाही. तुम्ही माझ्या समोर असताना तुमच्या मांडीवरती मला मरण येणं याच्यासारखं भाग्य नाही. जटायूने प्राण त्यागले. पुन्हा एकदा वैदिक धर्मामध्ये
मनुष्य प्राणी सोडून दुसऱ्या कोणावरच अंत्यसंस्कार करण्याला परवानगी दिलेली नाही. पुन्हा ऐका. वैदिक धर्मामध्ये मनुष्य प्राणी सोडून, पुन्हा याच्यातलं पुढचं वाक्य सांगू का, ज्याच्यावरती यज्ञोपवीत संस्कार झालेले आहेत. सामान्य भाषेत जर बोलायचं झालं तर ज्याच्यावर विवाह संस्कार झाला त्यालाच अंत्यसंस्कार करण्याची काय परवानगी दिली आहे. जर विवाह झाला नसेल तर दहन प्रकरणानं, अग्निदहन प्रकरणानं आपल्याला त्याला अग्नी देता येत नाही. लहान बाळाला म्हणून आपण जमिनीमध्ये दफन करतो, परवानगी दिली नाही. वेदामध्ये नियम आहे, पण रामचंद्र प्रभू वेदाच्या विरोधात गेले. चंदनाची लाकडं गोळा केली, प्युअर चंदनाची. चिता रचली, जटायूला पक्षाला, गिद्ध जातीच्या पक्षाला मडकं घेतलं असेल, प्रदक्षिणा केल्या, पाणी पाजलं जटायूला आणि स्वतःच्या हाताने रामचंद्र प्रभूंनी अग्नी दिला. हे वर्णन आहे रामायणामध्ये. कुणाला? जे भाग्य न लाभे पितयाशी, जे भाग्य राजा दशरथाला मिळालं नाही. ज्या मुलाला जन्माला घातलं त्या मुलाला रामचंद्र प्रभूंच्या हातानं राजा दशरथाला पाणी प्यायला मिळालं नाही, अग्निदाह होण्याचे संस्कार करण्यास मिळालं नाही, पण जटायू सारख्या पक्षाला आणि दहन संस्कार केल्यानंतर नारदांनी देवाला विचारलं, देवा तुम्ही वेद तुम्हीच निर्माण केले आणि वेद विहित कर्म, वेद विरुद्ध कर्म तुम्हीच करताय. जटायू ज्या वेळेला दहन दिलं त्यावेळेला चतुर्भुज रूप घेऊन बाहेर आले देहामधून आणि वैकुंठाला प्राप्त झाले. स्वरूपता मुक्ती देवाला दिली. पण नारदांनी विचारलं असं का केलं? त्यावेळेला देवानं दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. जटायू पक्षी आहे म्हणून मी त्याच्यावर अंत्यसंस्कार करू नये हे जर वेदाचं मत असलं तरी जटायूनं पक्षी जे काम करतात ते केलं नाही, माणसानं करावं लागतं ते काम त्यानं केलं म्हणून त्याच्यावर अंत्यसंस्कार मनुष्य देहाप्रमाणे आहे. म्हणून साधी हेच वर्णन इथे लागू करायचं. पहा नंदी भगवंताच्या मूर्तीकडे हुबेहूब जसा दिसायला सोन्या होता ना, तशीच त्या नंदी भगवंताची मूर्ती समाधीवर बसवली. त्याच्या शिंगामध्ये बदल केला नाही, डोळ्यात नाही, कलर मध्ये नाही. एकदा ते कीर्तन झाल्यानंतर बघून या त्या मूर्तीचा बारकावा. त्या मूर्तीमध्ये एवढाही बदल केला नाही, जसा होता तसा. एवढा अट्टहास का केला? इथं माणसाचं कोणी अट्टहास करणार नाही. या जगाचं दुर्दैव वाटतं, या जगात असे किती आई बाप आहेत आज ज्यांचं वर्ष श्राद्ध पुण्यतिथी सुद्धा होत नाही. पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जा ना, वर्ष श्राद्ध आहे ना, पुण्यतिथी आहे ना, अंत्यसंस्कार आहे नाही. पण एका नंदीच्या जीवनामध्ये, एका वृषभाच्या जीवनामध्ये हे भाग्य का तर जे माणसाला जमलं नाही म्हणून हा इतिहास असणार आहे. आजचं कीर्तन जवळजवळ 2009 सालापासून मी कीर्तन सेवा करतोय. 2009 सालापासून आज 2026 साल आम्ही आई वडिलाच्या वाढदिवसापासून हळदी लग्नात सुद्धा कीर्तन आम्ही पाहिली. पण इतिहास आहे या जीवनामधला इतिहास आहे. भगवान नंदी महाराजांच्या पुण्य स्मरणानिमित्ताने, कृतज्ञतेनिमित्त हे माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन आहे आणि मला वाटतं शेवटचंही असेल. कारण कोणी हा अट्टहास करत नाही. दुर्दैव वाटतं की शहरातले लोक कुत्र्याचा वाढदिवस करताना पाहिले, पण त्यांना मात्र म्हणून कोणीतरी म्हटलंय की शहरामध्ये गायी रस्त्यानं फिरत असतात आणि कुत्री घरात असतात, आणि खेड्यामध्ये कुत्री रस्त्यानं फिरत असतात आणि गायी घरात असतात. लक्षात ठेवा. म्हणून याच्या करता इतिहास आहे. एका नंदी महाराजांचा पुण्य स्मरण सोहळा होतो. एवढंच नाही
तर त्यांची समाधी बांधली जाते आणि नुसती समाधी नाही, समाधीवर मूर्ती बसवली जाते. आज त्या नंदी म्हणून जो अभंग निवडलाय, मी आज त्या नंदीला विचारलं जाऊन, नंदी महाराज आज तुम्हाला कसं वाटतंय? आणि ते या अभंगात उत्तर देणार. नंदी महाराज उत्तर देणार आहेत. म्हणून याच्या आज इतिहास आहे महाराज. का हो? का ते नंदी महाराज तिथं बसले? रामचंद्र प्रभूला विचारावं, उत्तरेश्वर भगवंताला विचारावं, उत्तरेश्वर महाराज तुमच्यामुळे या नंदी महाराजांना समाधीस्थ होण्याचा महात्म्य प्राप्त झालं. काय नेमकं तुम्ही यांना समाधीत बसवलं? वेदाच्या विरुद्ध कर्म का केलं? तर उत्तरेश्वर महाराज जे उत्तर जटायूच्या बाबतीत रामचंद्र प्रभूंनी दिलं तेच उत्तरेश्वर महाराज देतील. जे माणसाला जमलं नाही ते सोन्या नावाच्या नंदीनं करून दाखवलं. म्हणून तुम्हा आम्हाला चॅलेंज आहे, तुम्हा आम्हाला चॅलेंज. असं दुसऱ्याचे बंगले बघितल्यावर कसं जळतो आपण, दुसऱ्याच्या गाड्या बघितल्यावर हे सगळं जळतो. जमिनी दुसऱ्याच्या मुलाला नोकऱ्या लागल्यावर लय जळाजळी. सध्या हे या युगाला जळक युग नाव द्यावं. तसं मला वाटतं बाकी गाड्या बंगल्या बघून तर जळण्यापेक्षा त्या नंदीकडे बघून थोडस. अरे बाबा काय केलं होतं? आपल्या नशिबात खरंच गॅरंटी. कुणी म्हणावं हे आपल्या नशिबात आहे. आपल्या समाध्या होतील, त्याच्यावर मूर्त्या बसवल्या जातील. कुणी हात वर करून सांगावं नाही महाराज. का? जीवनामध्ये काही गोष्टी होण्याकरता या गोष्टी सहजासहजी होतच नाही. मुळामध्ये आमच्या नाथबाबांनी सांगितलं, पुण्यतिथी होण्यासाठी पैसे लागत नाहीत. पुण्यतिथी होण्यासाठी आपल्याला लेकरं बाळच असावीत असं नाही. ज्ञानोबाराची लेकरं बाळ आहेत का? ज्ञानोबाराची लेकरं बाळ. पुण्यतिथी होण्याकरता काय लागतं? नाथ महाराज सांगतात, विठ्ठल नाम गाती गीती, विठ्ठल नाम गाती गीती, विठ्ठल नाम गाती गीती, विठ्ठल नाम गाती गीती. त्यांची करावी पुण्यतिथी, 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 करावी पुण्यतिथी. विठ्ठल नाम गाती त्यांची करावी पुण्यतिथी, त्यांची करावी पुण्यतिथी, त्यांची करावी पुण्यतिथी. त्यांची करावी पुण्यतिथी, त्यांची करावी पुण्यतिथी, त्यांची करावी पुण्यतिथी, पुण्यतिथी, पुण्यतिथी. विठ्ठल नाम गाती गीती, त्यांची करावी पुण्यतिथी. कोणाची पुण्यतिथी करावी? आता आम्ही कोणाचीही करायला लागलो तो भाग वेगळा, पण नाथ महाराजांनी आणला. म्हणून एक तर पुण्यतिथी घडण्याकरता पुण्याचा साधन, आणि ज्या आरती पुण्यतिथी घडते, ज्या आरती समाधी होते आणि ज्या अर्थी मूर्तीची स्थापना होते, त्या अर्थी आयुष्यामध्ये मागच्या जन्मापासून नाही, जन्म जन्मांतरामध्ये जन्मोजन्मी आम्ही बहुगुण केले, जन्मोजन्मी आम्ही बहुगुण केले. Woo!
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले 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 बहु पुण्य केले बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तसं या नंदीश्वराने जन्म जन्मांतरामध्ये फार पुण्य केलं असेल त्यावेळेला या पुण्याचं दर्शन आज त्या निमित्ताने या ठिकाणी घडतंय महाराज. पुण्य असल्याशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही म्हणून याच्या करता लक्षात ठेवा या जगतामध्ये एकूण 84 लाख योनी आहेत. विविध प्रकारचे पशु पक्षी असणारे जलचर उभयचर असे अनेक पशु पक्षी या जगतामध्ये आहेत. पण आपण या जगतामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. म्हणून किती जगला याला किंमत नाही, कसा जगला याला किंमत आहे. आणि यापेक्षाही पुढे सांगतो कोणाचा म्हणून जन्माला आला याला अजिबात किंमत नाही. बरं का, कोणाचा म्हणून जन्माला आला याला अजिबात किंमत नाही. कोणाचा म्हणून मेला याला लय किंमत आहे, फार किंमत आहे. वास्तविक पाहता कोणत्या आई बापाच्या पोटी जन्माला यावं, कोणत्या धर्मात यावं, कोणत्या पंथामध्ये, कोणत्या जातीमध्ये जन्माला यावं हे देवानं आपल्या अजिबात हातात ठेवलं नाही. जर देवानं आपल्या हातात जर ठेवलं असतं कोणाच्या पोटी जन्माला यायचं, खरंच सांगा देवानं आपल्या प्रत्येकाला वरती जन्माला घालायच्या आधी जर येऊन विचारलं असतं सांगा तुम्हाला कोणाच्या पोटी यायचंय, तुम्हाला कोणाच्या यायचंय, खरंच सांगा सगळे अंबानीच्या आणि अदानीच्या घरी आले असते, गरीबाला लेकरं देवानं ते आपल्या हातात दिलं नाही. पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे, आपण कोणाचं म्हणून मरतोय याला फार महत्व आहे, हे अंडरलाईन करायचं. म्हणून या जगतामध्ये मरणाचा सोहळा होतो ना, मरणाचा सोहळा हा त्या जीवाचा किंवा त्या व्यक्तीचा कधीच नसतो. काय हा त्या जीवाचा किंवा त्या व्यक्तीचा कधीच नसतो. मग हा ज्यांचा झालाय, हा ज्यांचा झालाय त्यांच्यामुळे सोहळा. म्हणून मरणारे सगळेच मरतात. काय मरताना मरणारे सगळेच मरतात. या जगात गोळी लागून मरणारे कमी आहेत का? काय गोळी लागून मरणारे कमी आहेत का? पण कोणासाठी गोळी खाल्ली याला महत्व आहे. कोणासाठी गोळी खाल्ली, गोळी बरे गुंड लोक गोळ्यामध्ये घालून मारतात, पण ती गोळी कोणासाठी खाल्ली याला महत्व आहे. एक गुंड गोळी घालून मारतो त्याला हत्या म्हटलं जातं, आणि सीमेवर एक जवान गोळी लागून मरतो त्याला शहीद म्हणतात. हाही गोळी लागून मेलाय, तोही गोळी लागून मेलाय. पण या त्या गोळी लागून मरण्याचा कोणाकरता मेला? राजकारण्याकरता मेला असेल, पैशाकरता मेला असेल, गुंडांकरता मेला असेल, पण तो मरताना गोळी लागूनच मेलाय. पण स्वतः करता नाही किंवा कुठल्या स्वार्था करता नाही, तो मरताना देशाकरता मेलाय. मरताना तो भारत मातेचा म्हणून मेलाय. आणि मग महाराज त्याचा काय होतो? सोहळा. काय त्याच्या मूर्ती बसवल्या जातात, काय त्याला शासकीय इतमामामध्ये सलामी दिली जाते का?
म्हणून मरण तर प्रत्येकाला येणार आहे. मरण इथं कोणच आपण तुम्ही मी सगळेजण इथं कोणच जगण्याकरता आलेलो नाही. उलट इथं जन्माला आलेल्या देवालाही आणि येथे गुरु नाही आले अवतार, येथे गुरु नाही आले अवतार, येथे गुरु येथे गुरु नाही आले अवतार, येथे गुरु नाही आले अवतार, येथे गुरु नाही आले अवतार, येथे गुरु नाही आले अवतार. देवाला मरावे लागलं, संतांना सुद्धा बऱ्याच देह ठेवावे लागले. म्हणून इथं तुमचं आमचं काय आहे, मरण जर इथं सर्व साध्य असेल, फक्त एवढं आहे इथं कोणाकरता मरायचंय आणि कोणाचं म्हणून मरायचंय हे साध्य करता आलं पाहिजे. या जगतामध्ये मरण त्यांचंच सफल झाले की ज्यांनी कोणाकरता मरायचं हे ज्यांना कळालं आणि कोणाचं म्हणून मरायचंय हे ज्यांना कळालं ते महाराज या जगतामध्ये अजर अमर, अजर अमर. म्हणून लक्षात ठेवा, या जगतामध्ये किती नंदी असतील, म्हणजे किती या जगतामध्ये नंदी असतील, फक्त एवढे की ते नंदी गायीच्या पोटी जन्माला आले, नंदी म्हणून जन्माला आले, म्हणजे बैल झाले, वृषभ झाले, शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्यांनी कष्ट केलं. म्हणजे या जगतामध्ये हजारो कोट्यावधी नंदी असतील, कोट्यावधी. काही शेतकऱ्याच्या दावणीला कष्ट करून देह ठेवणारे असतील. कधी कधी दुर्दैव वाटतं, ज्या देशामध्ये गायीला देवी मानलं जातं त्याच देशामध्ये गायींच्या वंशाची हत्या केली जाते. हे दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. गायीच्या वंशाचा आणि गायीच्या मांस ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये भारताचा दुसरा नंबर आला. दुर्दैव. काही कत्तलखान्यामध्ये कत्तल झाले असतील, परंतु नंदी सर्व गायीच्या पोटी जन्माला येतात, वृषभ जातीमध्ये जन्माला येतात, बैल जातीमध्ये जन्माला येतात. पण एक नंदी मरतो त्यावेळेला त्याला ओढून नेऊन एखाद्या आडरानात टाकलं जातं आणि त्याचा दुर्गंध सुटतो. एका नंदीला मरण्याकरता कसायाच्या जावळीला बांधलं जातं आणि एक नंदी मरतो आणि त्याची दिव्य समाधी होते. नंदी एकच आहे, हा फरक काय? एक मरतो त्याला कुठेही नेऊन टाकलं जातं, एक जिवंतपणे त्याला खाण्यात नेलं जातं आणि एक मरतो आणि त्याची समाधी होते. देह ठेवतो आणि समाधी होते. अंतर काय? फक्त एक पहिला होता तो शेतकऱ्याचा होता, कष्ट झालं त्याचं, शेवटी त्यानं देह ठेवला. आम्ही मला वाटतं 8वीला असताना आम्हाला एक धडा होता, पाखऱ्या. तो बैल म्हातारा होतो आणि त्याच्या तो नातू म्हणत असतो, आजोबा आता हा बैल विका
आजोबा म्हणतात का रे म्हणजे काम करत नाही तो म्हातारा झालाय. आजोबा म्हणले मग मीही म्हातारा झालोय, मी तरी कुठं काम करतोय, मला बी निघून टाका खाटीत खाण्यात. का त्याचं कारण आहे त्यानं कष्ट केलंय म्हणून कष्टाची जाणीव असणारी मी माझ्या आतापर्यंतच्या माहितीनुसार नंदीची 2च समाधी स्थानं बघतोय. एक म्हणजे या नंदी भगवंताचं यांचं महात्म्य मला सांगायचंय. दुसरा नंदी त्यांचाही धडा आम्हाला होता अण्णा. तो धडा म्हणजे विश्वासराव कचरे तेलंगवाडी, त्यांचं फार माणूस आहे. त्यांच्याकडे सुद्धा एक नंदी होता. त्यांनी एकीकडे नंदीला झोपावं, एकीकडे स्वतः झोपावं आणि शेती करावी. आज भारत देशातला सरकारचा पद्मश्री सारखा पद्मविभूषण याच्यातला कुठला तरी पुरस्कार त्यांना मिळावा, शेतीतला रत्न पुरस्कार मिळावा. त्यांनीही नंदीचं तिथं काय केलंय, उभा केलेला त्यांच्या शेतामध्ये. का त्यांना कृतज्ञता वाटली. हा जर नंदी नसता तर मी आज एवढा मोठा झालो नसतो. तसं या कोरे परिवाराला या नंदीचं हे वैभव उभा करत असताना या कोरे परिवाराला ही कृतज्ञता आहे. म्हणून नंदी होत असताना एक शेतकऱ्याचा होतो, दुसरा विकणाऱ्या व्यापाऱ्याचा होतो आणि एक भगवान उत्तरेश्वरांच्या भक्ताचा होतो. उत्तरेश्वरांच्या भक्ताचा झाला म्हणून त्यांनी उत्तरेश्वराच्या समोर नेला आणि उत्तरेश्वराच्या समोर नेला म्हणजे तो कोणाचा झाला, उत्तरेश्वरांचा झाला. परिणामी जो उत्तरेश्वरांचा होतो त्याचा शिव ऐक्य होतो आणि तो कैलासाला जातो. कैलासाची नेला भिल्ल पाणी बैसला. महाराज ऐका नवलयाची ठेव नेनताही भक्ती भाव. म्हणून तुकोबराला विचारला होता कोणाचं व्हावा, म्हणले लाडकीले गमे संतांची. कोणाचं व्हावं, हरिदासाची घरी मज बदवा जन्मांतरी. म्हणले काय व्हावं वाटतं तुम्हाला त्यांच्या घरी, म्हणले काही पण बनवा व्हावे त्याची द्वारी. श्वान याते व्हावे त्याची द्वारी. प्रेम सुखा म्हणून संतांच्या दारात काही बनवा, कुत्रा बनवा, मांजर बनवा. का भले म्हणविता संतांचे सेवक आई त्याचे भीत सुखरूप. म्हणून कोणाचं म्हणून जन्माला यावं याच्यापेक्षा कोणाचं म्हणून मरावं एवढंच सांगतो नंदीश्वराचं महात्म्य. शिवपुराणामध्ये नंदी भगवान कसे निर्माण झाले याचं एक 2 मिनिटांमध्ये चिंतन आपल्या पुढे मांडतो आणि चिंतन सेवा विरामाच्या दिशेने त्या ठिकाणी घेतो. कोणाचं जन्माला येणं आपल्या हातात नाही, पण कोणाचं म्हणून मरावं हे आपल्या हातात आहे. या करता मी आपल्या पुढे दृष्टांत मांडतो. पहा, रेडा 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 सर्वांना माहिती आहे. कोणाचा रेडा? प्रश्न, रेडा कोणाचा? म्हणा ना, म्हशीचा. रेडा कोणाचा? म्हशीचा. पहा, सगळ्यात कसला प्राणी आहे तर सगळ्यात बुद्धू प्राणी. सगळ्यात बुद्धू प्राणी. जर गाडी चालवत असताना रस्त्याला जर आडवा आला आणि जाग्यावर जर थांबला तो हॉर्न दाबलेला त्याला कळत नाही,
एक जणाला उचलून त्याला मारून लावावं लागतं. कोणाचा म्हणून जन्माला आला? रेडा म्हशीचा जन्माला येताना म्हशीचा म्हणून जन्माला आला, पण त्याला भाग्य लागतं, पुण्य लागतं. जगात एक रेडा एवढा भाग्यवान झाला की जन्माला येताना म्हशीचा म्हणून आला, पण मरताना मात्र तो रेडा संतांचा म्हणून मेला. महावैष्णव विश्वमाऊली ज्ञानोबऱ्यांचा म्हणून एक रेडा मेला. ज्या रेड्याच्या मुखानं ज्ञानोबऱ्यांनी वेद बोलवले, तो रेडा मरताना कोणाचा म्हणून मेला? ज्ञानोबऱ्याचा म्हणून मेला. जवळजवळ 10 कोटीचं मंदिर असेल. किती कोटीचं? 10 कोटीचं. कुणाचं? रेड्याचं. हे थोडं आपल्याला लागू करून घ्यायचं. कोण आपल्या पुढे चाललंय? स्पर्धा आपली कोणाशी चालली? आपण आपल्या भावकीशी स्पर्धा करता करता रेडे आपल्या पुढे गेले, हे लक्षात कुठेतरी लक्षात घ्या. 3 पदातून मुक्त व्हायला रेडे आपण इथं भावकी बरोबर कोण गेलं पुढे? लक्षात ठेवा. 3 पदातून बाजूला या आणि यश कुणी मिळवलंय हे नीट लक्षात घ्या. ज्या वेळेला त्या आळे फाट्याला त्या रेड्याचं मंदिर आहे महाराज, त्या रेड्याची पालखी निघते, आपल्या रांजणीला असते. त्या रेड्याची महाराज मूर्ती आहे चांदीची पालखीत, आणि त्या रेड्याच्या मूर्तीला हिरे बसवले. 2 हिरे, जवळजवळ 3 कोटी रुपयाचा एक हिरा आहे रेड्याच्या मूर्तीला. आणि तिथं कीर्तन असतात, सर्वसामान्य नाही, मोठमोठी घरांदाज जे आहेत, देगलूरकर यांची कीर्तन असतात. ब्राह्मण कुळातली लोक रेड्याच्या समाधी पुढे कीर्तन असतं. आणि पुंडलिका वरदे म्हटलं की जसं आपण पंढरीनाथ भगवान, उत्तरेश्वर भगवान म्हणतो, तसं तिथं म्हणावं लागतं रेडेश्वर महाराज. आणि त्या रेड्याची आरती तिथं आहे. आरती ओवाळो आरती रेडेश्वरा, ज्ञान याच्या आशीर्वादवरा. रेड्याची आरती. आपण कोण आहे? आपली डिग्री तपासली पाहिजे का? त्याचं एवढंच कारण आहे, त्यानं फार पराक्रम केला याच्यात नाही. मी म्हणतो फार पराक्रम, लय दिंड्या, लय भजन, लय कीर्तन, फार साधना, या भानगडीत पडू नका. सोपं साधन करा. का? हे आपण स्वायत्त साधना करायला लागलो आणि कुणाचं म्हणायचंय ते राहूनच गेलं. आपल्याला तिथं किंमतच नाही. आपण आपलं जर नाव सांगितलं तर तिथं आपल्याला विचारत नाही. आखाड्यामध्ये उतरल्याबरोबर वस्तादाचंच नाव सांगावं लागतं. मोकळ्या पैलवानाला किंमत नाही. आणि बऱ्याच वेळा या जगात असे किती पैलवान सांगतो, सगळ्या क्षेत्रातले. दादाही बसले तिथे. आता अण्णांनाही माहिती आहे, तुम्ही तेवढी मेहनत केली नव्हती अण्णा. नुसतं वस्तादाचं नाव ऐकून पुढचं खाली पडलं, हे लक्षात घ्या. आलं का? नुसतं मेहनत सुद्धा करावी लागत नाही, फक्त वस्ताद तसा पाहिजे. म्हणून या जगतामध्ये यम नावाच्या पैलवानाला पाडायचंय प्रत्येकाला. कुठल्या? यम नावाच्या पैलवानाला. आणि तो पैलवान या जगात त्यानं भल्या भल्यांना अजून त्यानं पाठ टिकवलेली नाही. पण वस्तादाचं नाव सांगायचं. म्हणून मी म्हणतो बापानं इतकं मोठं व्हावं की जसा एखाद्या पोलिसानं गाडी अडवली की आम्ही म्हणतो बापाला, त्या पोलिसाला, ए तुला माहित नाही का मी कोणाचा पोरगा आहे? तसं यमानं आपली कॉलर पकडावी आणि आपण म्हणावं यमाला, तुला माहिती आहे का मी कोणाचा पोरगा आहे? यम म्हणेल त्याला आधी नेलंय मग तुला नेलं. पण लक्षात ठेवा, या जगात असं एक पोरग जन्माला आलं आणि त्या पोरानं सांगावं, यमा तुला माझ्या बापाचं नाव माहित नाही का? यमानं सुद्धा थरथरा कापावं. तुकाराम 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 तुकाराम.
सांगावं यमा तुला माहितीये का आमच्या बापाचं नाव काय आहे? यमानं सुद्धा भ्यावं महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. म्हणून फार प्रयत्न करू नका. एका गोष्टी करता प्रयत्न करा, कोणाचे मनवून घेण्यात. भले मनविता संतांचे सेवक ऐक्याची धीत सुखरूप. केव गावामध्ये किती नंदी असतील, कितीतरी नंदी असतील, करमाळा तालुक्यामध्ये कितीतरी नंदी असतील, पण आज या नंदींना महाराजांना विचारायचंय, महाराज आज तुम्ही या पदावर का बसला? ते म्हटले मी बाकी काहीच केलं नाही, मी फक्त उत्तरेश्वराचा. कोणाचा मनवून घेतलं स्वतःला? उत्तरेश्वराचा. म्हणून ऐका, शिलाद नावाचे ऋषी भगवान देवादिदेव महादेवांचे महान घोर तपश्चर्या केली. त्यांची इच्छा होती की आपल्या पोटी चिरंजीवी मुलगा जन्माला, कधी न मरणारा मुलगा जन्माला यावा. मग शिलादांना भगवान शिव प्रसन्न झाले आणि शिवांनी सांगितलं मी तुमच्या पोटी अंश रूपाने अवताराला येईल. आणि मग त्यांनी जमीन नांगरायला घेतली आणि जमिनीमध्ये त्यांना नंदी नावाचा हा मुलगा मिळाला. त्या ठिकाणी त्या नंदी भगवंताला सुद्धा त्यांच्या ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेनुसार आयुष्य कमी होतं, मरणार. हे नारदांनी सांगितलं शिलादा तुला चिरंजीवी पुत्र पाहिजे होता, पण त्या ठिकाणी असणारा तुझा पुत्र अल्पायुष्य आहे. काय करावं? म्हणजे तुझ्या पुत्राला महादेवाची भक्ती करायला सांग. मग नंदी महाराजांनी देवादिदेव महादेवांची तपश्चर्या केली. साक्षात देवादिदेव महादेव प्रगट झाले आणि अजर अमर होण्याचं वरदान दिलं नंदींना. आणि स्वतःचा प्रथम शिवगण करून घेतलं नंदी महाराजांना. आणि सुयोग्या जिचं नाव आहे तिच्या बरोबर नंदी महाराजांचा विवाह संपन्न झाला. म्हणून गणपती बाप्पाच्या अगोदरचे गणपती, गणांचे अधिपती, गणाध्यक्ष कोण आहेत? तर शिवगणाचे अध्यक्ष नंदी महाराज आहेत. कुणाच्या? गणपती बाप्पांच्या अगोदर एवढा अधिकार या नंदी महाराजांना आहे, जे अजर अमर झाले असेच हे नंदी महाराज या कोरे परिवाराच्या जीवनामध्ये आले. आणि जो कोरे परिवार अगदी पिढ्यानपिढ्या महाराज भगवान उत्तरेश्वर भगवंताचा त्या ठिकाणी अनन्य भक्त आहे. मग भक्ताच्या घरी जन्माला आल्यानंतर भक्त हे आपल्याला देवाच्या गळ्यात घालतात. हा म्हणून तर कुणाची लेख व्हावं तर संतांची लेख व्हावं. का तर संत मला माझं लग्न देवाशी लावते. हा म्हणून घर रिगे झाले पट्टराने बळे, वरिले सावळे परब्रह्म. म्हणून आज नंदी महाराजांच्या गळ्यामध्ये उत्तरेश्वर भगवंताला, म्हणून त्यांचा हा जो सोहळा चाललाय त्या वरच्या नावासाठी चाललाय महाराज. काय? त्याच्या वरच नाव लिहिलंय श्री उत्तरेश्वर महाराजांच्या पालखीच्या मानाचा असणारा नंदी. आणि हा मान म्हणून तो येताना गायीचा म्हणून जन्माला आला, येताना गायीचा म्हणून जन्माला आला, वाढताना कोरेंचा म्हणून वाढला आणि मरताना उत्तरेश्वराचा म्हणून गेला. म्हणून आज त्याच्या त्या ठिकाणी समाधी प्राप्त होते आणि त्याचा पुण्य स्मरण सोहळा आज तुकोबऱ्यांच्या भाषेत माईक घेऊन त्या नंदी जवळ जाऊ. नंदी महाराज आज तुम्हाला कसं वाटतंय? हा प्रश्न नंदी महाराजांना केल्याबरोबर नंदी महाराज तुकोबऱ्यांनी जो परिहार दिला त्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जन्माले जन्मालो त्याते जन्मालो त्याते जन्मालो त्याते
जन्मालो त्यात जन्माला आलो त्याचा आम्हाला फळ मिळालेलं आहे. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले. काय फळ मिळालं? तुम्ही संभाळले संत. ज्यांनी संभाळलं त्यांना ते संत म्हणतात. कारण संतच देवाच्या गळ्यात आपल्याला घालू शकतात, दुसरे कोणी नाही. तुम्ही संभाळले संती. परिणाम भय निरसली, भीती संपली, खंत निरसली माझी. आणि ते आज आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करतोय. पण आज ते कृतज्ञता व्यक्त करतात बरं का. कृतकृत्य झालं कोण म्हणतोय? नंदी महाराज. कृत्य झालं का हो? इच्छा केली ते पावा. जीवनामध्ये जी इच्छा मनुष्य योनीला येऊन कधी समजा एखाद्या वेळेस मागच्या काही जन्मात ते मनुष्य असतील, देवाचे भगवत भक्त असतील, मनुष्य योनीला येऊन जे मिळालं नव्हतं मागच्या जन्मात ते या जन्मात नंदी बनून मिळालं. त्यामुळे कृत्य झालं आणि इच्छा केली ते पावत यासाठी केला का? कवतुक वाटे झाले या विचाचे नाम मंगळाचे. म्हणून याच्या करता आता ते नंदी महाराज कैलासात कुठे बसले? उत्तरेश्वर भगवंताच्या देवादिदेव महादेवाच्या जवळ बसले. तिथून वरती पाहतात. आता ते पुन्हा जन्माला येणार. आजी संसार सफल झाला गे मायन देखेले पाय विठोबाचे, देखेले पाय देवादिदेव महादेवांचे. आता त्यांना पुन्हा जन्माला यावं लागेल. अजिबात नाही, ते जन्मालाच येणार नाहीत. जे कैलासामध्ये शिवाचे गण होऊन बसलेले आहेत, आता ते पुन्हा पशु पक्षी मानव म्हणून जन्माला येणार नाहीत. त्याच्यामुळे इथून पुढे जन्मच नाही. जेथे जन्माचे नाही भय तेथे मरणाचे काय असे. आता तिथं पुन्हा जन्मालाच येणार नाही तर मरणाची भीती नाही. तुका म्हणे येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताची पायी. आता येणंही नाही आणि जाणंही नाही. त्याच्यामुळे काय झालंय? आता आम्ही काळावर विजय मिळवलेला आहे आणि काळावर विजय अमर झालोय. नंदी म्हणून मला पद मिळालंय आणि आता काळावर विजय मिळवणं म्हणजे मरण नाही. नाव रूपानं अजर अमर गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. म्हणून जीवनामध्ये लक्षात ठेवा, ज्ञानोबाच्या दिंडीत 16 मध्ये चालणारे घोडे असणाऱ्या आपल्या बाळूमामांचं पुत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी वाघ्या नावाच्या पुत्राची समाधी होती.
का हे प्राणी आहेत मनुष्याच्या पुढे जीवन प्राप्त केलेले महाराज. आमच्या मुंशी गावामध्ये गवळी बाबा नावाचे संत आणि त्यांच्या गाढवाची समाधी आहे नगर जिल्ह्यात. कोणाची? गाढवाची समाधी. का? कोणाचा म्हणून जन्माला आला हे वाक्य ऐका. यापेक्षा मरताना कोणाचा म्हणून मेला? गवळी बाबाचा म्हणून मेला. गाढवाची समाधी. अशी किती पशु पक्षाचे सांगू अजर अमर झाले, अजर अमर झाले. आता काळ त्यांच्यावरती बळ करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळले संती भय निरसले कंदी. या सोन्या नावाच्या नंदीला त्याला जर समजा पुन्हा जन्माला यावं वाटलं तर तो नक्की देवाला सांगेल, देवा मला जरी जन्माला घातलं, माणूस म्हणून जन्माला घालू नको, नंदी म्हणूनच जन्माला घाल, केम गावातच घाल आणि कोरे परिवारातच घाल. म्हणजे पुन्हा जरी जन्माला आलो तरी मी कोरे घराण्यात जर मला तू लावलं तर मला त्या उत्तरेश्वराच्या नावाचं कुंकू लावतील आणि मरताना मी उत्तरेश्वराचा म्हणूनच मरेल. अशी त्याची इच्छा व्यक्त करत असताना खरोखर या कोरे परिवाराचं आध्यात्मिक असेल, धार्मिक असेल, राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी सर्व लोकांना विशेष प्रकारचं सहकार्य आहे. त्यांना असणारा दादांचा या ठिकाणी सहवास लाभलेला आहे. आज उत्तरेश्वर भगवंताची आणि नंदी महाराजांचे सर्व भक्त परिवार अगदी केम असेल, वडशिवणे असेल, पांगरे असेल, पंचक्रोशी असेल, इथून सर्व मंडळी, सांगवी असेल, इथून सर्व मंडळी आज या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित आहेत. एखाद्या महात्म्याच्या, एखाद्या संतांच्या, एखाद्या महाराजाच्या वर्षश्राद्धाला एवढी महाराज मंडळी नसतात. आज या ठिकाणी आमचे पितृतुल्य विश्वनाथ आप्पा असतील, या ठिकाणी आमचे छगन महाराज असतील, या ठिकाणी गुरुदेव साक्षात असणारे जयंतगिरी बाबा असतील. महाराज काय सोन्यानं भाग्याच्या सीमा परिसीमा प्राप्त केल्या असतील. ही सगळी मंडळी त्याच्याकरता उपस्थित आहेत. दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी असणारे दादासाहेब गुडशे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिरुद्ध अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळी बरीचशी मंडळी, गणेश दादा असतील, इकडे संतांचे असतील, आमचे सर्वच या ठिकाणी मान्यवरच आहेत. सर्वांचं नाव घेणं या ठिकाणी आमचे नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व रमेश अण्णा असतील, गुरुजी असतील, सर्व चोपदार. 4 चोपदार. वर्षश्राद्ध कोणाचं आहे, पुण्यतिथी कोणाची, चोपदार 4 आहेत. म्हणजे किती वैभवशाली म्हणजे अगदी शूटिंग सहित या ठिकाणी आमच्या छगन महाराजांची या ठिकाणी शूटिंग या ठिकाणी ज्यांचा असणारा YouTube चॅनल आहे त्याद्वारे महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. एका नंदी भगवंताचं वर्षश्राद्ध नवे नवे उद्या पेपरला सुद्धा बातमी येणार आहे. कारण आमची लोक सकाळच्या याला पत्रकार आहेत. उद्या पेपरला सुद्धा बातमी येणार की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एका नंदी भगवंताचा वर्षश्राद्धाचा पुण्य स्मरणाचा भव्य सोहळा आमचे बंधू या ठिकाणी गुंडा महाराज, मृदंगाचार्य, रत्नदीप महाराज आहेत. या ठिकाणी तात्या महाराज हजारे गायन रत्न तेही उपस्थित आहेत. सर्व आमच्या रघुराज महाराज गडावरील सर्वांच्या चरणावर या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. नंदी महाराजांच्या चरणावर ही सेवा शिव ऐकी या ठिकाणी समर्पित करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम स्वामी रघुराज माऊली रघुराज, रघुराज माऊली रघुराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
Oh,